नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व खुश, आनंदी, सेफ, सिक्युअर आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहेत. तर आज आपण पाहणार आहोत की आता स्पर्धात्मक परीक्षा सुरू होत आहेत. तर प्रत्येकाला चिंता असते की माझं सिलेक्शन होईल की नाही, माझं भविष्यात काय होईल. तर आपल्या मुलांविषयी पण आपल्याला चिंता असते की आपले मुलं खूप अभ्यास करतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये काय होणार आहे भविष्यामध्ये. त्यांना जॉब मिळेल का, त्यांना सीट मिळेल का, ते सक्सेस होतील का ह्या परीक्षेमध्ये. कुठलीही परीक्षा असू द्या, ती स्पर्धात्मक परीक्षा असो किंवा तुमचे जे शाळेतल्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये आपल्या मुलाला सक्सेस मिळेल का, याविषयी प्रत्येक पालकाला चिंता असते. तसेच जे विद्यार्थी परीक्षा देतात त्यांनाही टेन्शन असतं की आपल्या भविष्यात काय होणार आहे, आपल्याला परीक्षेत यश मिळणार आहे की नाही, याविषयी ते चिंतेत असतात. अशीच मला एक कमेंट आली होती की मॅम मला सांगा की माझं भविष्यामध्ये सिलेक्शन होईल का नाही, किंवा त्याला खूप म्हणजे त्यांना खूप चिंता वाटत होती ह्याविषयी. तर त्यांची पर्सनल रीडिंग होती, तो मी त्यांना करून दिली. मग मला त्यावेळेस असं जाणवलं की कदाचित कलेक्टिव्हचे पण हे विचार असू शकतात, त्यांचे पण कुणाच्या तरी मुलाची, मुलीची, किंवा त्यांना स्वतःला एखादी परीक्षा द्यायची असेल तर त्यांच्या भविष्यामध्ये काय होऊ शकते. तर ह्याविषयी मी रीडिंग केली आहे. तर पाहूया आपण. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ही एक जनरल रीडिंग आहे, सो सगळ्यांसाठी रिझोनेट होईलच असं सांगता नाही येणार, परंतु जर तुमच्याशी 60-70% जरी हे झाली, रिझोनेट झाली, तर नक्की तुम्ही क्लेम करा रीडिंगला. स्पिरिच्युअल गाईड्स, एंजल्स, टेल मी माझे कलेक्टिव्हच्या जीवनामध्ये जे तुम्ही परीक्षा देणार आहे त्यामध्ये सक्सेस मिळणार आहे. आपण पाहतोय हे सर्व कार्ड्स आलेले आहेत. तर आपण पाहतोय सुरुवातीला की 10 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आलेलं आहे. म्हणजे 10 ऑफ सॉर्ड्स आपल्याला असं दर्शविते की आपलं जे विचार आहेत ते काही सकारात्मक नाही आहेत. तर आपण खूप काही निगेटिव्ह थिंकिंग करतोय, कारण की हर्मिटचं पण कार्ड आलेलं आहे. हर्मिटचं कार्ड आणि 10 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आपल्याला हेच दर्शवित आहे की आपण निगेटिव्ह विचार करत आहोत. आपलं सिलेक्शन होईल की नाही, आपण काय करावं पुढं, खूप जागा कमी येत आहे, कारण की सध्या खूप कॉम्पिटिशन आहे आणि कुठलाही क्लास लावला तरी पैसे भरपूर घेतले जातात. अशा प्रकारचा निगेटिव्ह विचार आपण आपल्या मनामध्ये करत आहोत. आणि आपण पाहतोय की खूप सारं टेन्शन आपण घेतलेलं आहे.
हँगमॅनचं कार्ड आपल्याला हे दर्शवित आहे की आपण सध्या ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण सध्या असा विचार करतोय की सगळं काही अनिश्चित आहे. कोणतीही घटना कधी घडेल काही सांगता येत नाही. आपल्याला सिलेक्शन होईल का नाही हे पण नाही सांगता येत. आपण किती अभ्यास केला तरी पण जागा भरपूर कमी निघतात असा आपण विचार करत. असे आपल्याला अनिश्चितता आहे आणि निकालाविषयी अधीरता पण आहे की आपलं पुढे भविष्यात काय होणार आहे. तर अशा वेळेस आपल्याला एक विचार करायचा आहे की आपल्याला थांबायचं आहे कुठेतरी. आपण विचार करायचा आहे सगळ्या गोष्टींचा की आपल्याला नक्की जीवनामध्ये काय पाहिजे आहे. आपल्याला आपल्या करिअर संबंधी आपल्याला काय पाहिजे, नक्की आपण जो क्षेत्र निवडतोय तो योग्य आहे का, त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो का, की ह्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळेल का नाही ह्याची आपल्याला शाश्वती नसेल किंवा आपल्याला ह्याच्यामध्ये आवड नसेल तर निश्चितच आपण विचार करायला पाहिजे, ब्रेक घ्यायला पाहिजे. कुठल्या तरी गोष्टीसाठी जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस एक योग्य वेळ येण्याची आपण वाट पाहिली पाहिजे. आपण विचार केला पाहिजे की आपल्याला काय करायला पाहिजे. एक व्यवस्थित असा प्लॅन आपल्याला तयार करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट जेव्हा सक्सेस होते त्यावेळेस आपण एखादा व्यवस्थित प्लॅन तयार करतो. आपल्याकडे 60 दिवस असतील, 90 दिवस असतील किंवा 120 दिवस असतील, कितीही दिवस आपल्या जवळ असू द्या, परंतु त्यांचं एक व्यवस्थित नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हँगमॅनचं कार्ड आपल्याला हेच दर्शवितं की आपल्याला अंतरंगात जाण्याची गरज आहे. आपण आपल्या अंतर्मनामध्ये जोपर्यंत जाणार नाही की आपल्याला नक्की काय हवंय, त्यासाठी कसल्या प्रकारचं नियोजन करायला पाहिजे, तोपर्यंत आपण पुढची आपली जे पाऊल आहे ते टाकू शकणार नाही आहोत. त्यामुळे आपल्याला नियोजन व्यवस्थित करण्याची गरज आहे. तर नियोजन व्यवस्थित केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप काही संघर्षही पुढे भविष्यात पाहावा लागणार आहे. कारण की आपण असे असू शकतो, आपण याआधी पण काही नोकऱ्या केल्या असतील आणि त्या सोडून दिल्या असतील, परंतु आपण आता एका नवीन मार्गाकडे आपण प्रगतीपथावर आहोत. तर त्यामध्ये आपल्याला संघर्ष मिळणारच आहे. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आपण नवीन काहीतरी सुरू करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला संघर्षाला तोंड द्यावंच लागतं. त्यामुळे मग आपल्याला लढण्याची तयारी ठेवायची आहे. आणि त्याचसोबत आपल्याला आपला स्वतःचा बचावही करायचा आहे. तर बचाव कशापासून करायचा आहे, तर निगेटिव्ह थिंकिंग पासून, की आपल्याच्याने हे होणारच नाही, आपल्यासाठी हे नाहीच आहे, आपण हे करू शकणार नाही, असे काही जे काही निगेटिव्ह थिंकिंग आहे त्यापासून आपल्याला दूर राहण्याची गरज आहे. वेळोवेळी आपण निगेटिव्ह होतो तर ह्या निगेटिव्ह भावनांपासून दूर राहण्याची आपल्याला गरज आहे. तर त्यानंतर आपल्याला येणार आहे आपल्या जीवनामध्ये, तर आपण पाहतोय 4 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे. तर 4 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी तसेच 6 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आपल्याला हे दर्शवित आहे की आपल्या जीवनामध्ये विजय निश्चित आहे. हो, आपण जे काही कार्य करणार आहोत त्यामध्ये आपल्याला नक्कीच विजय मिळणार आहे. आणि तो विजय आपल्याला आपण केलेल्या संघर्षामधून मिळणार आहे. तर संघर्षामधून विजय मिळणार आहे. आपल्याला पुढे खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. आणि आपण पाहतोय आपल्याला एका टीम मध्ये वर्क करायचं आहे. म्हणजे आपण व्यवस्थित ठिकाणी जायचं आहे जिथं आपल्यासारखेच माइंडचे लोक असतील, जे ह्यामध्ये प्रगतीपथावर गेलेले असतील, ज्यांनी खूप काही याच्यामध्ये सक्सेस मिळवलेला असेल, असा टीम वर्क आपल्याला बघायचा आहे. एक व्यवस्थित ग्रुप आपल्याला निवडायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित त्यांच्या टिप्स मिळणार आहेत. जरी आपण त्यांच्याशी आपल्याला नसल वाटत की नको बाबा ह्यांच्याशी बोलायला असं काही, तर परंतु तसं नाही करायचं. आपण लोकांना आपल्या ज्या समस्या आहेत त्यात जर बोललो नाही तर त्या सुटणारही नाही. त्यामुळे आपल्याला एक टीम वर्क करण्याची गरज आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून एक खूप छान टिप्स मिळतात. त्या टिप्ससाठी तरी आपल्याला लोकांशी व्यवस्थित बोलण्याची गरज आहे. तर आपल्याला सक्सेसही त्यामध्ये मिळणार आहे. कारण की आपल्या स्वप्नातील नोकरी आपल्याला 100% मिळणार आहे. एस ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे आणि एस ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आपल्याला जीवनामध्ये सक्सेस दर्शवितंय. परमेश्वर तुम्हाला तुमच्या हातामध्ये एक जे तुम्ही मागितलंय, स्वप्न मागितलंय ते पूर्ण करून देतंय. कारण की आपण पाहतोय आपल्याला हात आलेला आहे परमेश्वराचा मदतीचा. त्यामुळे नक्कीच आपली नोकरी आपल्याला जी पाहिजे ती मिळणार आहे. आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. आपल्याला टीम वर्क करण्याची गरज आहे. तसेच आपल्याला जीवनामध्ये
पॉझिटिव्ह कार्ड आलेलं आहे, म्हणजे जे काय आपण स्वप्न पाहत आहोत ते नक्की पूर्ण होणार आहे. परंतु आपलं जरी स्वप्न पूर्ण झालं तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी इमानदारीने, आपल्या प्रामाणिकपणाने, नैतिकता ठेवून कार्य करायचं आहे. आपल्याला जरी आपल्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली किंवा आपल्याला पुढं काही भविष्यात आपलं खूप काही स्टेटस निर्माण झालं, पद निर्माण झालं, तरी पण आपल्याला त्यामध्ये एक प्रकारची नैतिकता ठेवायची आहे, इमानदारी आपल्याला ठेवायची आहे. तरच आपण भविष्यामध्ये एका चांगल्या पदावर आणखीन पोहोचणार आहोत. जस्टिसचं कार्ड आपल्याला दाखवतंय सध्या प्रामाणिकपणे कार्य करा, इमानदारीने कार्य करा, कंबर कसून कार्य करा, कष्ट घ्या खूप सारे, खूप त्याच्यासाठी मेहनत करा, तर तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये तुमच्या मनाजोगती नोकरी परमेश्वर देणार आहे. तर आपण पाहतोय आजच्या रीडिंग मध्ये आपण पाहिलं चॅरिटचं पण कार्ड आलेलं आहे. चॅरिटचं कार्ड आपल्याला जीवनातील जे आपण प्रलोभन आहेत त्यापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी प्रेरित करतं. म्हणजे आपण इकडं तिकडं आपलं मन भटकतं, तर त्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे, आपल्या ध्येयावरती केंद्रित व्हायचं आहे. आणि जे लोक आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात यामध्ये, असं राजकारण्यांपासून आपल्याला, राजकारणी लोकांपासून दूर राहा. आपण कुठेही अडकू नका, कुणाच्याही मोहबंधनात अडकू नका. कुणी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असेल, अडकवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यापासून दूर राहा. आपल्याला थोडासा ब्रेक घेण्याची गरज असेल तर ब्रेक घ्या, थोडंसं मेडिटेट करा, मेडिटेशन करा, 15-20 मिनिटं, अर्धा तास, 20 मिनिटं तरी मेडिटेशन करा. म्हणजे आपल्या मनातील जे भावना आहेत त्या व्यवस्थित स्प्रेड होतील आणि आपल्याला कळेल की आपली नक्की दिशा कोणती आहे. तर जे तुम्ही स्पर्धा परीक्षेबद्दल किंवा कुठल्याही येणाऱ्या आयुष्यातील ज्या तुमच्या परीक्षा असतील त्याबद्दल तुम्ही अनिश्चित असाल आणि तुम्हाला शंका वाटत असेल, तर त्याचं आपण उत्तर ह्या रीडिंग मध्ये दिलेलं आहे की खूप कष्ट करा, आपल्या मार्गावर पुढे जा आणि त्यासाठी टीमवर्क करा, कोणाची तरी मदत घ्या, एक व्यवस्थित नियोजन करा, मेडिटेट करा, प्रत्येक जे तुमचे प्रश्न येतात जीवनामध्ये त्याविषयी व्यवस्थित चिंतन करा, बसून विचार करा, नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. आपल्याला परमेश्वर कधीही कष्ट करणाऱ्यांना कधीही निराश करत. शेवटी असं नको वाटायला की आपण थोडे जर कष्ट केले असते तर आपल्याला सक्सेस मिळाला असतं. त्यामुळे आपल्याला परमेश्वर आपल्याला जे पाहिजे ते देण्यासाठी आपल्याला तो हात पुढे करतोय. त्यामुळे थोडेफार कष्ट करण्याची तुम्हाला गरज आहे. जर तुम्ही कराल तर परमेश्वर तुम्हाला तुमच्या आवडीची गोष्ट नक्की देणार आहे. त्यामुळे हीच होती आजची रीडिंग. तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ कमेंट करा. सक्सेस म्हणून कमेंट करा. तुम्हाला कुठल्या गोष्टीविषयी सक्सेस पाहिजे, जॉब, ट्रू लव, आणखीन कुठल्या क्षेत्रात पाहिजे तर त्याविषयी एक छोटंसं कमेंट करा. आणि अशीच व्हिडिओ पाहत राहा. तर व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. आणि एक संदेश मी भगवद्गीतेमधून पण घेणार आहे तुमच्यासाठी. कॉन्सन्ट्रेट करा. तर हा संदेश तुमच्यासाठी आलेला आहे, मी वाचून दाखवते. मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि योग मार्गापासून कधीच विचलित होऊ नये. त्याने मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. तर अशा प्रकारचा जो हा संदेश आलेला आहे त्यातून आपल्याला हेच कळतं की योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चयी असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा. मनुष्याला अंतिम यशप्राप्ती शाश्वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीमध्ये विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चयी होऊन योगाभ्यास केला पाहिजे. खडतर अभ्यासकाला खचितच यश प्राप्त होते. भक्ती योगाविषयी रूप गोस्वामी सांगतात. म्हणजेच आपल्याला खडतर परिश्रम करण्याची गरज आहे हे आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्की त्याचा तुम्ही विचार करा आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर सक्सेस.